फुकट नाव खरं मी छत्री घालत बोलते. मी तर कुठे जात नाही. मग मी कुठे जाता या मिक्सर थोडी मागतात. मग या गंगाजल असतं. हा का मग गंगाजल घेऊन जा ना त्याच्यामध्ये एवढी मी सगळ्याच्या अंगावर. पैसे मावालाच घेतले ते काय बी असू दे. ना मला सांगा नाही. भूक लागली पळा पळा. मम्मी तू भाकरीसोबत मला काय दिलं माहिती का? पण तुम्ही पैसे माझे जसे घेतले ना, हां मग मला कसं माहिती नाही. काय सांगू गावी तुम्हाला लोकांची गोष्ट साधीच काळीच कष्ट. ती वस्तू आणली तुला दिसली नाही का हातामध्ये माझ्या? अरे मला माहिती आहे का कॅमेरा एवढूसा कॅमेरा असतं काय. मग 40,000 एवढूसा 40 नाही 47. बिल दाखवू कसा एवढा महाग एवढूसा कॅमेरा. मग नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत. तर आज स्कूल तर नाही आहे, काही नाही आहे. वर येऊन बसलो आहे. प्रॅक्टिस करायची आहे. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी स्वरांजली बँड हलवा सरांसोबत अक्कलकोटला वाजवला जाणार आहे. तर त्याचीच थोडीशी प्रॅक्टिस चालली आहे. इन्स्ट्रुमेंट पण रेडी करून ठेवलं आहे, पण थोडीशी प्रॅक्टिस करतो. नंतर जेवायला जाऊ. भूक तर लागले. थोडं लेट पण उठलोच, स्कूल नव्हती म्हणून, आणि तब्येत पण थोडी खराब आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि ॲक्शन 5मध्ये जरा मजा येते मला शूट करायला. फक्त एवढंच आहे की त्याच्यात नजर माझी सारखी डिस्प्लेवर जाते आहे. सवय होईपर्यंत सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. आणि 29 तारखेला खूप मजा येणार आहे. कारण की मोबाईलमध्ये कसा बॅटरीचा प्रॉब्लेम यायचा, स्टोरेजचा प्रॉब्लेम यायचा, तर याच्यामध्ये तशी गोष्ट नसणार आहे. बरोबर आहे. आणि मोबाईल कसा चालू काढा, बाहेर चालू करा, हे कसा समोर ठेवला, एक 1 क्लिकमध्ये डायरेक्ट स्टार्ट होईल रेकॉर्डिंग, व्हिडिओज आणि सगळ्या गोष्टी. मजा आहे, खूप एक्सायटेड आहे, खूप मजा येणार आहे. प्रॅक्टिस पण होती. मला त्या आजारी होतो त्याच्यामुळे जायला नाही भेटलं आहे. काल प्रॅक्टिस होती म्हणून नाही गेलो, आजारी होतो म्हणून. ठीक आहे, पण तरी प्रॅक्टिस करावी लागणार. त्याचं प्रेझेंटेशन आणि स्वरांजली ब्रँडचं प्रेझेंटेशन कसं एकदम प्रॉपर असतं सगळ्या गोष्टी, म्हणून प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे. मजा येणार आहे म्हणून प्रॅक्टिस करतो. आणि 29 तारखेला तर खरंच खूप मजा येणार आहे. कारण की त्या स्वामींकडे सेवा करायला भेटते आपल्याला यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. खूप मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी. ती गोष्ट सरांच्यामुळे पॉसिबल झाली, स्वरांजली बँडच्यामुळे. त्यांचं पण खूप खूप थँक्स सगळ्यांचं. मजा येईल खरंच. कारण की आणि जाणार पण कसं आहे आम्ही इथून, आम्हाला आय थिंक वाटतं बस, वेगळी बस दिली आहे सरांनी. म्हणजे 2-3 आपल्या साईडचे पण ग्रुप आहेत, 3 ग्रुप आहेत ॲक्च्युली. तर आम्ही इकडूनच जाणार आहे सर्वजण. तर आमची वेगळी बस असणार आहे आणि सरांची तिकडून येणार आहेत, इतर पोरं आहेत त्यांची वेगळी बस असणार आहे. ब्लॉग येईलच, बघालच तुम्ही. तर मित्रांनो, प्रॅक्टिस थोडी बऱ्यापैकी झाली आहे. मी प्रॅक्टिसचा शूट नाही टाकलं आहे, मुद्दाहून नाही टाकलं आहे. आता खाली चाललं आहे. मम्मीने आवाज दिला मला जेवायला. बघू तर मम्मीने काय बनवलं जेवायला, आहे की नाही. खाली जाऊ, जाऊ खाली. भूक तर लागले. आता काय प्रॅक्टिस केली कसं झालं, भूक सुट्ट आहे. मम्मीने क्या बनाई, मम्मी गेली ती पंढरपूरला. कुठे आहे तुझ्या? पंढरपूरचं काय आणलं माहिती आहे का तिने? काय आणले? अगरबत्त्या. अगरबत्त्या. आपली तर अगरबत्त्या नाही भेटत. पंढरपूरच्या चांगल्या असतात. हां, पंढरपूरच्या चांगल्या असतात अगरबत्त्या. अगरबत्त्या पंढरपूरला चांगल्या भेटतात, आपल्या तर अगरबत्त्या नाही भेटत चांगल्या. पोलीपाट. आणि हे काय आहे? हे काय काय ठेवतं याच्यामध्ये?
पाणी 1 रुपया टाकायचा, 1 रुपयाचा 2 रुपये होता. हां गाईज हे लय भारी वस्तू वाटते मला. कुठली जादूवाला आहे का? 10 टाकायचा 20 होतील, 100 टाकला का 200, 1000 टाकला का 2000. भाई भारी. एक लाडू आहे त्याच्यामध्ये, लाडू आहे ना भारी आहे. पण याच्यामध्ये तू काय ठेवणार? काय पाणी? पैसा पाणी पाण्यासाठी आहे. जेवायला बसल्या पाणी घ्यायचा. प्लॅस्टिकचा आहे मम्मी तो. फायबरचा आहे. हां तेच फायबरचा आहे. मग स्वयंपाक करायला इथलं पाणी घ्यायचं त्या. हां भारी आहे. मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही. हा जो काय आहे तो वस्तू दिसते ही. आणि पोलीपाट आणला तुम्ही, ठीक आहे. पोलीपाट आणि सगळं हे ठीक आहे, पण ती अगरबत्त्यांचा मला समजला नाही का मग. अगरबत्त्या बघ आपली तर भेटतील का अशा? भेटतात ना, अशा नाही भेटत. भेटतात सगळं भेटतं का. आता यो बघ एवढा मोठा 100 रुपयाला एवढ्या अगरबत्त्या ना. वास पण येतो. यो बघ सुगंध पण चांगला. सुगंध पण चांगला. म्हणजे आपल्या इथं अगरबत्त्याला सुगंध नसतो है ना. नसतो नाही बोलतं वर्षा. काय बोलायचं अम्मा. आणि आपल्या इथं पसारा हा नेहमीप्रमाणे हे बघा नुसता पसारा. पसारा असल्याशिवाय घर वाटत नाही ना मम्मी. बावरी झाले ना. पसारा असल्याशिवाय घर नाही वाटत ना. पसारा कोण मदत केली तर पसारा कशाला. बोलली कशी नाही अजून. मग बोलली कशी नाही अजून. तू तेच बोलत होते मी. बोलली कशी नाही अजून. हां मग काय भाजी बनवले? घेवड्याची भाजी आहे. तू तर बोलले आता गरम गरम आहे खायला ये. भाकर गरम आहे, भाजी थंडी आहे. मित्रांनो या खायला. मी आता जेवायला बसतोय. भूक लागली थोडी थोडी. परत जाऊन प्रॅक्टिसला बसायचं आहे. ही पण छत्री ट्रेनमध्ये भेटली. काय बोलते? हा ना. आता ना रिक्षा तिथं कोणी पडली छत्री. ही दुसरी ही तू तिकडून घेऊन आलेस ट्रेनमध्ये. तुला छत्री भेटली, उचलून आणली तुम्ही. मी नाही कोणची असेल, कोण गौसत असेल, काय असेल काही नाही. हा तो जो माणसाचे होता ना तो उतरून गेला. मग तुला देता नाही आली? आता मला माहिती आहे का त्याची छत्री आहे. मग द्यायची ना आवाज देऊन छत्री. तू काय गेली हा आवाज छत्री गायब डायरेक्ट. अरे तो गेला पण मला नाही माहिती. मावशीला दिसली. मग तुम्ही डायरेक्ट मंडळामध्ये छत्री जमा. डायरेक्ट मंडळामध्ये छत्री जमा डायरेक्ट मंडळात काय ना. आता पण एक रिक्षाच्या छत्री पडली कोणची. मग ती रिक्षा गेली पुढं. मग ठेवली ती पण जमा केली. छत्रेत जमा कर याच्या ज्याच्या तू. हा मी नाही केली जमा. तिथं गिराक होता. त्याला म्हणला ती छत्री आण ना ठेव दुकानात. कोणची असेल नेतील बरं. हा त्या माणसाला आणला. आता छत्री रिक्षातून पडले सांगते. मग ती कोणची काय असेल त्याला कसं समजत छत्री इथंच पडले. जमा आता छत्री मंडळामध्ये. मागच्या वर्षी पण एक छत्री जमा केलेली मी. तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल ती गोष्ट. दरवर्षी जातात. काय नवीन या वर्षी छत्री नाही विकत घेतली. मग आणून या उपयोग- वर्षी एक पण छत्री विकत नाही मग घेतली. आणून उपयोग पण नाही ना छत्र्या. हा, तू घालवतोस तू आज सगळं. आली का लगेच तू घालवतोस. लगे माझ्यावर लाव लगेच. गेल्या वर्षी रोहितने घालवल्या 2 छत्र्या. मी छत्री घालवता. हा मी छत्री वापरतच नाही. मी रेनकोट वापरता. हा रेनकोट वापरतोस. भूक लागली, भूक लागली. पळा पळा. मम्मी तू भाकरीसोबत मला काय दिलं माहिती आहे का? दाखवू शकत नाही मी. लाईट येते मागून. थोडा ॲडजस्ट करून घ्या बाई. तुम्ही कॅमेरा आणला. म्हणजे हातात काय निसतात बडबड. एवढूसा कॅमेरा. काय कॅमेरा काय एवढूसा. मग किती मोठा पाहिजे? एवढूसा. हां एवढूसा तर एवढी किंमत. काहीच. मी आता 2 मिनटं आधी जेवण थांबवतोय. मम्मीला माहिती नाही आहे. ॲक्च्युली मम्मीला सांगितलेलं मी. काय बोलते आता सांग. पैसे मावालाच घेतले ते काय बी असू दे. ना. मला सांगा नाही. ते काय बी असू दे. असं नसतं ना. असं नसतं नाही. मग तुला माहिती नाही एवढं मी कधीपासून बडबड बडबड करतोय. अरे पण तुम्ही पैसे माझे जसे घेतले ना. हां मग मला कसं माहिती नाही. पैसे तुझ्यावरला घेतलं पण पैसे रिटर्न घेणारच ना तू. आता पण सध्या तर माझ्या पैशाने आणला ना. ते काय बी असू दे. अरे यार पण मी काय बोलतोय हा, मी बोल. काय बोलतोय. हा. ती वस्तू आणली तुला दिसली नाही का हातामध्ये माझ्या? अरे मला माहिती आहे का कॅमेरा एवढूसा कॅमेरा असतं काय. अरे असतो एवढूसा कॅमेरा. मग काय हातात काय पकडले मी? अरे पण मला माहितीच नाही हो कॅमेरा आहे. मी म्हणजे असं काय घेऊन बसले. तुला माहितीच नाही बाई कॅमेरा आहे.
खरंच माहिती नव्हता नाही तुला बोललेलो ना मी कॅमेरा आणणार आहे मी बोलतो मोठा असतो कॅमेरा. अच्छा म्हणजे यार बरोबर आहे त्यात माझी काय चूक नाही आहे त्याच्यामध्ये तिची पण काय चूक नाही आहे नाही सॉरी माझी चूक आहे माझी चूक आहे तिला माहिती नाही कॅमेरा तिने आजपर्यंत कॅमेरा बघितला आणि ते आपले माहिती आहे ना ते मोठं मोठेवाले कॅमेरा असतात ते फोटो काढायचं कुठलं फोटो काढायचं असतं ते हां मोठं. हां मग मला वाटलं तेच. मग असावाला पण येतो तुला माहिती नव्हता बघितला ना आता हा. तिला माहिती नव्हता कॅमेरा बोलला का माहिती आहे ना एक बाबा फोटो काढायला जातो तो कॅमेरा तिला वाटलं मी तो घेतोय आता ती बघितला तिने बोलतो यो कॅमेरा आहे का कसा आहे हा आता एवढा महागाचा आहे. मग ह्यो एकच आहे का? मग अजून किती 10 पाहिजे एकच कॅमेरा एवढा महाग आहे. मग 40,000चा एवढूसा. 40 नाही 47 बिल दाखव कसा 47,000चा बिल दाखव काय बिल दाखवतो ना एवढूसा कॅमेरा एवढा महाग. आज मग किती एवढूसा कॅमेरा किती महाग मित्रांनो तिला सांगा कोणीतरी कमेंट करून. अरे एवढूसा काय एवढूसा असतो मग केवढा मग अजून असतो तो अजून छोटा पण असतो एवढा महाग एवढूसा कॅमेरा. मग तो छोटा आहे म्हणून महाग आहे ना. अरे बापरे तिला दाखवलं पाहिजे होतं पहिले घ्यायच्या पहिले तिला वाटलं कॅमेरा घेतोय मी कॅमेरा पण घेऊ थांब ना ह्यो काय आहे ह्यो पण कॅमेराच आहे मग पण तू बोलतो तो वेगळा असतो कॅमेरा हा वेगळा आहे हा आपण ब्लॉगिंगसाठी वापरू शकतो बाहेर फिरायला आहे की नाही. आता त्याला नीट सांभाळ नीट. तू कशालास नाही एवढूसच आहे. हा. का विसरायची सवय कुठं पण नाही विसरणार हा. उतरवली हा ती बरोबर बोलते मला ना वस्तू विसरायची सवय आहे. म्हणजे वस्तू नाही फक्त तुझ्या छत्र्या विसरलो मी एकच छत्री विसरलो असेल त्याच्यावरून तुम्हाला सारखी बोलते मारतील तसा करतील काय एवढूसा कॅमेरा कसं का मानणार मम्मी तर वस्तू घेतली तर पहिलेच हरवशील पारशील टाकशील. हा मग एवढूसा आहे तो किशनशा. किसान का ठेवील मी त्याला मग कुठे ठेवशील? त्याची केस भेटते वेगळी ती घेणार आहे तिच्यासाठी 2,000 दे आता. जेवण घे आधी जेवण घे. नाही हा विषय हा मुद्दा महत्त्वाचा होता ना हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता तुला माहिती नव्हतं ना. जेवता थांबलो मी जेवू आपण थोडासा. कसली भाजी आहे मम्मी घेवडा घेवड्याची भाजी. प्रसाद घे. आपण जेवू का प्रसाद खाऊ जेव मम्मी. हा. ठीक झाले. असं समजलं तुला ठीक तर मला पण लागली. मी बोलले का आता म्हणून टिकला. दुसरं काय आहे का दुसरं काही ना खा आता थोडी संध्याकाळी ठीक नाही लागणार का मग ती मुरण ना भाजी. छत्री मी नाही घालव तेवढं लक्षात ठेव मला ब्लेम नको करू. फुकट नाव घालवणार ना मी छत्री घालवतो बोलते. मी तर कुठं जात नाही. मग मी कुठं जाता इंदाला. बाई मुझे मारो फिरायला दिंडायला जातो बोलतात. अरे मला काय काम आहे मला जात नाही का मी काय बोलत यार मला फक्त रेनकोटची गरज लागते. मी छत्री कशाला घ्यायची मागच्या वर्षी छत्री पण विकत नाही घेतली पटकन गाडी कुठे या वर्षी तर आणलीच नाही छत्री. काय पटकन गाडी व काय रेनकोटच घालून जातो आता बघते ना तू. कमंडलू बोलतात ना. त्याला काय बोलतात मला नाही माहिती तू बोलली आता तो मटका आहे तो फायबरचा काय आहे ते कमंडलूच बोलतात. हम्म? कमंडलू इंद्रायणीने घेतले. हां का सगळ्यांना घेतले एक कमांडोलू गाईज तो आता घेऊन फिरतो मी भिक्षा मागायला जातो. हा या मिक्सर थोडी मागतात मग या गंगाजल असतं. हां का मग गंगाजल घेऊन जा ना त्याच्यामध्ये उडवीन सगळ्यांच्या अंगावर. काय सांगू गाईत मला लोकांची गोष्ट ताजी कळाली स्पष्ट पाहून डोकला महिन्याचा पुढचा आठवत नाही मला पातळ बोलता मी थोडा तुला
एक्सरा काढत होता ना हा एक्सरा काढायला लागले ना. हां जाऊया ना. कुठे जायचं? झेरॉक्स गोड बोले का? हां गोड बोल गोड बोले पण नको. दवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. पोपटाला मिठू मिठू बोलायला लागल तेव्हा लोक बघतील पोपटाला. मला तिकट नाही समजत बाई. अम्मा हा ना करतो वर्षा. अरे 4-5 तरी मला आला शक. शक आला तुला मग तुझा शक तुम्ही यकीनमध्ये का नाही बदलवला. बरं तिखट होतं काय भाजी. बरं कांदा एवढा नाही होणार तिखट. नाही झाली कांदा बिलकुल काय तिखट नाही. तिखट नाहीये. तेव्हा पेठा का पेठा. हा पेटा खायसाठी ते तिखट बनवलं तुम्ही. तर मित्रांनो जेवण करून झालं आहे आपला मस्तपैकी. खूप छान असं पोट भरून जेवलो आहे मी. भांडी धुवायला बसले. हा भिजवायचा ना पाय बिलकुल. तुझा पायाला लागले ना त्याला सांगितलं डॉक्टरने पाय भिजवायचा नाही. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का ते भावरी असते ना ती झाले पायाला तर ती थोडं जास्त झालेलं मग त्याच्यामुळे वरती साडून जखम झालेली. मग त्याच्यामुळे ते ड्रेसिंग बिसिंग सगळ्या गोष्टी करत होतो मी एवढे दिवस. पण आता थोडी जखम भरली आहे मग ते भिजवायचं ना कसं थोडं पूर्ण व्यवस्थित जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत आहे की नाही. घिसो थांब मी घसता थांब. दे मी घसता ते असून दे घे. ऐकतील लोक तुझा तिथं व्हिडिओमध्ये पोरगा काम करते घरात. करता का तू नसल्यावर. मग असल्या काय झालं फिरायला गेल्यावर करता मी घरात सगळं काम. मदत केली तर काय होतं. हं? जरा घरात साफसफाईला मदत केली तर काय होतं. मी साफसफाईला मदत नाही नको करू. थोडं झोपायचा प्रयत्न करत होतो. झोप बी आहे नाही. प्रॅक्टिस पण करतच आहे असं नाही. नाही लागत आहे. जाऊ खाली आता. टाईम तर झालं आहे आता चायचा. पण तुम्ही बोलशाल आत्ताच जेवला आणि मला लगेच चाय प्यायला चालला. त्यांना मी मगाशीच आलेलो. प्रॅक्टिस केली थोडीशी बघा. प्रॅक्टिस करत होतो ते कंटिन्यू तेच ते. मग तुम्ही बोलायला काय दाखवतो नुसतं प्रॅक्टिस म्हणून बंद ठेवलेलं मी. तर मित्रांनो खाली आलो आहे. चहा ठेवला नंतर आठवून विसरलो मी आपलं मग ते कॅमेरा तिकडं ठेवून दिला आहे. चहा ठेवला आहे. मम्मीने पण फोन केलेला आहे चहा ठेव. तुला चहा ठेवशील तर मला पण चहा ठेव. चहा ठेवला आहे. फ्रेश नाही झाला अजून. म्हणजे चहा पिऊन घेऊ नंतर थोडंसं फ्रेश पण होऊया. आणि आजचा ब्लॉग मी इथे सेल करतो आहे. थोडा हळूहळू थोडा टाईमलाईन वाढवेल मी त्याची. आधी तर टाकायचोच मी जास्ती पण ठीक आहे काय हरकत नाही आहे. तर कसा वाटला थोडं मी डेली टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर थोडं तुम्ही पण सपोर्ट करा मला त्या गोष्टीसाठी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.